ओम नमः सिद्धीभ्यः। ओम नमः सिद्धीभ्यः। ओम नमः सिद्धीभ्यः। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृता ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे। श्रीमैना सुंदरीची कथा ऐकुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। इतिहास ऐकुनी इतिहास घडवून धन्य धन्य तुम्ही व्हा। श्री सन्मती नंदन कथा सांगुनी धन्य धन्य होतो। कथा ऐकुनी कथा वाचुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। चूक झाली तरी तुम्ही सांगुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। कथा ऐका वाचा ऐका जीवनाची सुटका। बोले 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 शांतिव्रता शांतीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी नेमीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 आदि ब्रह्मश्री आदिनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 मुनीसुरतनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्री की। आचार्य भगवान श्री सकल कीर्ति स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरुराज शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भविजी हो आचार्य भगवान सकल कीर्ती स्वामीजी विरचित श्री श्रीपाल राजा मैना सुंदरीची कथेचे वाचन चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी कथानक उत्कृष्ट रीतीने सांगितलं होतं की जे कथानक आहे ते अतिशय उत्कृष्ट स्थितीला पोचलं होतं की ज्यावेळी महाराजांच्या मुखातून कुष्ठरोग बरा होण्याची विधी ऐकल्यानंतर ते अतिशय समाधीने होऊन आपल्या सासूबरोबर म्हणजे आईबरोबर चर्चा करून आपल्या घरात बसले होते। आणि त्याच वेळी निरोप आला होता की मैना सुंदरीचे पिता आहेत ते प्रजापाल राजा तो तिकडे श्रीपाल राजाकडे आला आणि हिचं कथानक आपलं संपलं होतं। ज्यावेळी निरोप आला त्या निरोप आल्यानंतर श्रीपाल राजानं प्रजापाल राजाकडे निरोप पाठवला की मी इथं उपस्थित नाही आणि तुम्ही नंतर कधी तर भेटायला आला तर चालेल। प्रजापाल राजाला मनामध्ये शंका कुशंका वाटल्या। तो विचार करतोय की बहुतेक त्याची शरीराची परिस्थिती आणि त्याबरोबर एवढ्या सुंदर कन्येबरोबर त्याचा विवाह झालाय यामुळे निश्चित रूपाने त्याला विकल्प होत असतील काय म्हणून ह्या गोष्टी झाल्यात काय अशी शंका मनामध्ये येत होती। परंतु कोणताही विकल्प न करता त्याने आपापल्या क्रिया पार पडल्या आणि तो आपल्या दिशेनं जे आपलं काम होतं त्या दिशेने निघून गेला। कारण तिथनं जाणार होता म्हणून त्यानं इच्छा केली की मी श्रीपाल राजाला भेटून जावं। परंतु श्रीपाल राजाच्या मनामध्ये जो विषय होता तो वेगळा होता। त्याची इच्छा होती जोपर्यंत दिगंबर मुनराजांनी जी घोषणा केलेली आहे माझा कोडरोग पूर्ण बरा होणार आहे आणि मी राज्य गादीला राज्य पदाला प्राप्त होणार आहे ही पूर्णता झाल्याशिवाय मी प्रजापाल राजाला भेटणार हा मनामध्ये विषय होता। चिंतन मनन केल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन मनात आल्यानंतर आता त्यानं
सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन केलं आणि मैना सुंदरीला बोलवून घेतलं श्रीपाल राजानं. आणि मैना सुंदरीला तो सांगतोय की लवकरात लवकर सिद्धचक्र विधानाची आणि आपल्या साधनेची तयारी करा. सगळ्या गोष्टींचा त्याग करून सगळ्या गोष्टी जेवढ्या जेवढ्या धर्मानुसार करायच्या त्या सगळ्या गोष्टी मनात आणून मी निश्चितरूपाने ही सिद्धचक्र आराधना महोत्सव उत्कृष्टतेनं पार पाडणारी माझी इच्छा आहे आणि ते लवकर मला पार पाडायचं आहे. मैना सुंदरीने ती सगळी तयारी आपल्या सासूबाईंना सांगून तिथल्या सगळ्या माणसांना सांगून सगळी तयारी मैना सुंदरीने केली सिद्धचक्र विधानाची. वेळ, काळ आणि दिशा आणि मार्ग या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर कार्याची सिद्धी प्राप्त होते. आणि त्यामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत, भाग्य आणि पुरुषार्थ. भाग्य असल्याशिवाय पुरुषार्थ कधी काम करत नाही आणि पुरुषार्थ किती जरी मोठा केला भाग्याची त्याला जोड असल्याशिवाय तो पुरुषार्थ कधीही फलीभूत होणार नाही. ही सगळी चर्चा आणि सगळा विषय झाल्यानंतर आता जी वेळ आली होती त्या वेळेमध्ये साधनेसाठी परत ज्या दिगंबर मुनिराजांनी त्यांना सांगितलं होतं तुमचा सिद्धचक्र आराधना महामहोत्सव केल्यामुळं तुमचा कुष्ठरोग आणि तुमच्या बरोबर असलेल्या 700 कोडींचा कुष्ठरोग बरा होणार आहे, त्यांना परत भेटायला ते श्रीपाल राजा मैना सुंदरी सगळी गेले. यामध्ये या सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टीतून पार पडायचं आहे. महाराजांच्या जवळ गेल्यानंतर परत महाराजांची पहिला दर्शन घेतलं विधिवत पद्धतीनं, गुरूंची आराधना केली, भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर परत गुरूंच्या चरणामध्ये निवेदन केलं नमस्ते करून की हे गुरुदेव, तुम्ही तर आम्हाला सांगितलेलं आहे की या ब्रह्मचर्य व्रतासहित 2 वर्षाचं सिद्धचक्र आराधना महोत्सव तुम्ही केल्यानंतर तुमच्याबरोबर असलेल्या सगळ्या कोडींचा कुष्ठरोग बरा होणार आहे. आणि आम्ही आता मनामध्ये संकल्प धरलाय की याच अष्टानिकमध्ये आम्ही सिद्धचक्र आराधना महोत्सव करायला चालू करणार आणि ते 2 वर्षापर्यंत ते सिद्धचक्र करणार आणि ते सिद्धचक्र आराधना झाल्यानंतर आमच्या व्रताची पूर्णता आम्ही करणार हा संकल्प बांधलाय. आणि महाराजजी तुम्हीच आम्हाला नियम द्यावा की जोपर्यंत सिद्धचक्र आराधना होत नाही तोपर्यंत काटेकोरपणे ब्रह्मचर्याचं आम्ही पालन करणार, ब्रह्मचर्य व्रत बी द्या. त्याचबरोबर सिद्धचक्र आराधना महोत्सव जी 2 वर्षाचे अष्टानिक सगळ्या येतात त्या अष्टानिकमध्ये सिद्धचक्र आराधना करण्याची निश्चित रूपानं नियम सुद्धा आम्हाला तुम्ही द्यावा. आणि ते आदर्शपूर्वक आणि भावपूर्वक अतिशय व्रत, संयम, नियम, उपास आणि मौनपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पार पडतो हा संकल्प आणि नियम त्या दिगंबर मुनींच्या चरणामध्ये श्री श्रीपाल राजा आणि मैना सुंदरीनं नियमपूर्वक घेतला, कायसर्गपूर्वक. कुणाची वेळ आली की कुठलं काम राहत नाही. श्रीपाल राजा आणि मैना सुंदरीची वेळ अतिशय उत्कृष्ट आणि ते वेळेचं मुख्य कारण काय असेल, वेळेला आणण्याचं सुद्धा कारण. बऱ्याच लोकांच्या जीवनातून वेळ निघून जाते, त्या वेळेला थांबवू शकत नाही, परंतु निघून गेलेली वेळ सुद्धा परत आणण्याचं धाडस कुणामध्ये असेल फक्त पृथ्वी तलावर तर ते एकमेव द्रव्य आहे. ते द्रव्य कुठलं असेल तर ते धर्मद्रव्य आहे. त्या धर्मद्रव्याच्या माध्यमातून गेलेली वेळ सुद्धा परत मिळवण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. भावना केली आणि महाराजांच्या इथं संकल्प घेतल्यानंतर महाराजांनी सगळ्यांना विधिवत ज्या विधी करायच्या आहेत त्या विधी कशा करायच्या, काय करायच्या, कोणत्या अवस्थेने करायचं, सिद्धचक्र आराधनावेळी भावना काय करायची, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर आता थोड्याच दिवसावर अष्टानिक आहे. अष्टानिकची सगळी जय्यत तयारी केली. त्यावेळी जय्यत तयारी केल्यानंतर श्रीपाल राजा जो कोडी आहे तो कोडी आपल्या मित्रांच्या जवळ जातोय आणि मित्रांना सुद्धा सांगतोय तुम्हाला सुद्धा नाही सिद्धचक्र आराधना महोत्सव करायचा आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काही लोकांना घेऊन सिद्धचक्र आराधना करायचं म्हणजे अवघड आहे. आता इथं 700, 750 लोक एकावेळी सिद्धचक्राला बसणार आहे. किती मोठा प्रसंग आणि किती काय वातावरण कसलं असेल नाही, किती सुंदर. इथं एक मंडपात एका गावचं सिद्धचक्र घेतलं तर त्यांना वाटतं लय मोठं काम केलं आम्ही दक्षिण भारतातल्यांना. परंतु आता दिगंबर मुनींचंड नियम घेऊन सगळ्या व्रतांचं नियमांचं पालन करत करत सगळ्या नियमांना कायसर्गपूर्वक ग्रहण करून आणि व्रत साधना आणि उपास करून ते सिद्धचक्र आराधना करण्यासाठी 701 लोक तयार झाले एका वेळी. त्यांनी सगळी तयारी करून घेतली. 700 लोकांची सुद्धा सिद्धचक्राची तयारी, जे सामग्री लागणार त्या सामग्रीची सगळी शुद्धतापूर्वक तयारी करून घेतली.
आणि सगळी सामग्रीची शुद्धतेपूर्वक तयारी झाल्यानंतर सगळ्या व्यवस्था पार पाडण्यासाठी ज्या व्यवस्था लागणार होत्या त्या सगळ्या व्यवस्था तयार केल्या गेल्या. ती सगळी तयारी करण्यामध्ये कोण अग्रेसर होतं माहिती आहे तुम्हाला? मैना सुंदेरी आणि श्रीपाल राजाची माता, मैना सुंदेरीची सासू आणि श्रीपाल राजाची आई, या आईनं सगळी तयारी करून घेतली. 701 प्लस मैना सुंदरी म्हणजे 702, 9 बेरीज येत्या. या सगळ्यांची तयारी त्या मैना सुंदरीच्या सासूनं उत्कृष्ट पद्धतीनं सगळ्या द्रव्याची सगळ्या गोष्टींची तयारी आदर्शपूर्वक आणि उत्कृष्ट पद्धतीनं शुद्ध पद्धतीनं तयार करून घेतली. दिवसानं दिवस पुढे चालले. भावना व्रतांचे, नियमाचे, साधना करण्याचे, तप करण्याची, गुरूंची आणि भगवंतांची आराधना करण्याची भावना अंतरंगामध्ये दृढ होत चालल्या. की काही मी करून आम्हाला निश्चितपणे रोजच्या रोज जसं नाही महाराजांनी सांगितले तशा पद्धतीचं सिद्धचक्र आराधना महामहोत्सव 2 वर्षाचं करायचं आहे आणि नियमपूर्वक करायचं आहे. ही भावना. मला सांगा, आज कोण 8 दिवसाचं सिद्धचक्र करायचं म्हणते तर नियम घ्यायला तयार होत नाही. 2 वर्षाचं सिद्धचक्र आराधना ब्रह्मचर्याचं काटेकोरपणे पालन करून, उपास, संयम, शील, तप या सगळ्यांचं काटेकोरपणे आणि अहिंसाचे काटेकोरपणे पालन करून 2 वर्षाचं सिद्धचक्र करण्याची तयारी त्यांनी केली. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज आम्हाने मंडपात बसलो तर 2 तास झाले की हे दुखाले ते दुखाले, हे वाले कुठे तर फिरून येतात, सगळ्या गोष्टी करून येतात. आता 2 वर्षाची तयारी हिने करून घेतल्या त्या आराधनाची, आणि त्या आराधनापूर्वक सगळ्या गोष्टी 2 वर्ष त्यांनी पार पाडणार आहेत म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, ही तयारी झाल्यानंतर आता तो दिवस जवळ आलाय. तो दिवस जवळ येईल तसं नाही त्यांनी काय तयारी करून घेतली बघा. बरेच जण विधानला बसतात, पूजनला बसतात, परंतु आधी तयारी करत नाही. ह्यांनी काय तयारी केली माहिती आहे? त्या विधानला सिद्धचक्र आराधना महामहोत्सवला विधानला बसायच्या आधी त्यांनी त्या कवडींच्या बरोबर अभिषेक, पूजन, जप, ध्यान, आराधना करण्याची की नाही तयारी सगळी करून घेतली. तुमच्या मनात लई काय काय प्रश्न येतील कारण लगे मांडू नका, तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यावेळी की नाही ते सगळे संकल्प विकल्प मांडा. ती सगळी तयारी करून घेतल्यानंतर ज्यावेळी आराधना करायची वेळ आली, सगळ्या साधनेतून ते पुढे घेत गेले आणि आराधना करण्याच्या वेळी त्यांनी ठरवलं की सगळ्या पद्धतीची आराधना व्यवस्थित पद्धतीने पार पडायची. आणि एवढ्या भावनेपूर्वक त्या दिवशी पहिला दिवस अष्टानिकचा आणि सिद्धचक्र आराधनाच्या 8 अर्घ्य देण्याचा पहिला दिवस आला. पहिला दिवस आल्यानंतर सगळ्या व्यवस्था ज्या केलेल्या आहेत त्या व्यवस्थित करून अतिशय भावनापूर्वक बऱ्याच जणांनी निरंकार उपास करण्याचा संकल्प घेऊन ते पूजन त्या दिवशी जपपूर्वक दिवसभरात सगळ्या प्रकारचे सिद्धचक्राचे जप घालून ते आराधना करण्याचा संकल्प मनात बांधला आणि त्या दिवशी भावपूर्वक विधानासाठी तयार झाले. मैना सुंदरीनं सगळ्यांना सांगितलं की या व्यवस्था अशा पद्धतीनं पार पडायचं आहे आणि ते सिद्धचक्र आराधना वळण्यासाठी सगळे भावपूर्वक बसले. भावपूर्वक सगळ्या क्रिया करायला चालू केले. भावपूर्वक निश्चितरूपानं यंत्राचा अभिषेक असेल, भगवंतांचा अभिषेक असेल, भावपूर्वक ते गंधोदक घेण्याचं आणि जे स्थापनाचे लवंग आहेत ते एका ठिकाणी सगळ्या करण्याच्या सगळ्या गोष्टी अतिशय भावपूर्वक त्यांनी सगळ्या तयारी केल्या. आणि ही सगळी तयारी झाल्यानंतर सगळे जे भावपूर्वक करल्यात एवढी भावना त्यांची सगळ्यांची उत्कृष्ट होती. श्रीपाल राजा आधी 700 जे कोडी होते त्या सगळ्यांची भावना एवढी उत्कृष्ट होती, कारण की मनात काय भावना होती? दिगंबर म्हणून सांगितले ही आराधना केल्यानंतर तुमचा कुष्ठरोग जाऊन तुमचं शरीर हे सुवर्णासारखं बनेल, ही भावनापूर्वक. परंतु त्यांच्या मनात ती गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून नव्हती. मी सिद्धांची आराधना करणार आहे, सिद्धांची भक्ती करणार आहे, ह्या भावनेपूर्वक ते सगळं करत होते. नाही उद्यापासून परत तुम्ही चालू करताल सिद्धचक्र, माझी ही भावना पूर्ण होऊन दे, माझी ती भावना पूर्ण दे. तुमचं काय काय लय असते मनात सांगाले हो. महाराजांनी ते सांगितलं नाही कशाला बी चालते म्हटलं उद्यापासून चालू कर द्या. मुलगीचं लग्न होऊन दे, मुलग्याचं लग्न होऊन दे, बाळ होऊन दे, अमुक होऊन दे, तमुक होऊन दे, पैशाची हे केस मिटून दे, ते तुमच्यात लय असते तसलं. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कुठल्या भावनानं त्या संकल्प कुठला घेऊन ते गोष्टी करायच्या नाहीत. फक्त मी सिद्धांची आराधना करणार म्हणून आराधना करायच्या, बाकीच्या गोष्टी फ्री मिळतात, करायची आवश्यकता नाही, मागण्याची आवश्यकता नाही.
आम्ही मागून गोळ करतोय. जेवढं पुण्य मिळणार आहे, 1 अब्ज रुपये मिळणार असेल, 1 रुपयेच मागून घेतोय. किती तोट्यात सौदा आहे. जैन लोक व्यापारी असतात असं म्हटले जाते. एवढा तोट्यात सौदा कोण करेल? भगवंताच्या आराधना भक्ती करून जर 1 अब्ज रुपये मिळणार असेल तर आम्ही मागून 1 रुपयाच घेतोय. मला सांगा, असा कोण सौदा व्यापारी करेल? उलट आराधना करून का नाही 29 रुपयानं आम्हाने जर 5 रुपये मिळणार असेल त्याचे 10 रुपये कसे होईल याची चिंतन आणि याचं मनात भावना आम्ही ठेवतोय. परंतु तशी भावना कुठलीच मनात आणू नका कधी. एकच भावना मनात ठेवा की काय, मी सिद्धांची आराधना, मी सिद्धांची भक्ती आणि भावपूर्वक सगळ्या पद्धतीनं नाही ती आराधना माझी पूर्ण करणार आहे, एवढीच अंतरंगात भावना ठेवा. बाकीची कुठलीही भावना ठेवू नका. त्यांनी सुद्धा त्या श्रीपाल राजाबरोबर जे 700 कोडी आहेत त्या सगळ्यांनी तीच भावना केली की भावनापूर्वक उपास बिपास करून जप व्यवस्थित घालून मला कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त माझं लक्ष कशाकडे असणार आहे? सिद्धांच्या आराधनेकडे लक्ष असणार आहे. झाले, पूजेला बसले. व्यवस्थित पहिल्या दिवशीची 8 अर्घाची पूजा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडली. एवढ्या भक्तीनं आराधनात की भक्तीमध्ये एवढे धुंद होऊन सिद्धांची आराधना त्यांनी पार पडली. आज बऱ्याच जणांना नाही, मिरजमध्ये बऱ्याच जणांना भक्ती करताना नाही लाज वाटत्या. काय भ्यायची गरज नाही. ज्यांची गुडघे दुखत असेल, कंबर दुखत असेल, पाय दुखत असतील, देवशास्त्रगुरूंची भक्ती केल्यानंतर ते सगळं दुखणं कमी येते. शास्त्रात सांगितले. खरं सांगायलंय, भक्ती आराधनामुळे एवढी शक्ती आहे. भक्ती आराधनामुळे निदती निकाचत कर्म रास होऊ शकतोय. हे दुखणं तर रोग तर काय आहे, किरकोळ आहे. निदती निकाचत कर्म केवढं आहे माहिती तुम्हाला? आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. आचार्य भगवान वीरसेन स्वामीजी धवला ग्रंथामध्ये सांगतात की भक्ती केल्यामुळे निदती निकाचित कर्माचा नाश होतोय. आणि दुसरी काय निदती निकाचित कर्माचा नाशाचं कारण असेल तर भगवंतांचा अभिषेक करणे. हे 2च कारण असे आहेत की जगातले सगळ्यात दुर्धर आणि सगळ्यात वाईट जे कर्म आहे त्या कर्माला सुद्धा फेडण्याची शक्ती कशामध्ये असेल तर भगवंतांचा अभिषेक आणि भगवंतांची भक्ती करण्यामुळं निदती निकाचित कर्माचा सुद्धा नाश होतो. चिंतन करणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी 4 महिने करायला मिळाले. किती पुण्य. निदती निकाचित कर्माचा किती भावामध्ये किती साठलेला असून ते सगळ्यांना नाश करण्याची संधी तुम्हाला मिळाल्या. परंतु ती संधी घ्यायला पाहिजे. आराधना करायला मिळते तेव्हा आराधना ग बसायचं नाही. आराधना करायची जेवढी आराधना करायला मिळत्या. एक माणसं एक गावामध्ये आम्ही बघतोय काय म्हणे, एक माणसानं आम्ही बघितलंय की नाही चालायला बी येत नव्हतं, त्या माणसाने सुद्धा भक्ती केल्यावर त्यांना चालायला ते आलं. चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. हे तर एवढे सगळे कोडे आणि श्रीपाल राजा मैना सुंदरी एवढी भक्ती करायला लागले. त्यांची काय भावना नव्हती. कुणाकडे लक्ष नाही, राज्याकडे लक्ष नाही, कुणाकडे लक्ष नाही, पती पत्नी कुणाकडे लक्ष नाही, आई वडील कुणाकडे लक्ष नाही. फक्त लक्ष एकच आहे, पुढं समोर सिद्ध भगवान आहे, त्या सिद्ध भगवंतांची मी आराधना करणार आहे, एवढीच भावना. पहिला दिवस अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं निघून गेला. दिवसभर त्यांनी उपासामध्ये ध्यान साधना जप घालणे, सगळ्या विश्वाच्या कल्याणाची भावना पाहिली. कारण की सिद्ध चक्र आराधनामध्ये पूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना पाहिली जाते. 8 दिवस आम्ही जर विश्व कल्याणाची भावना बोलली तर आमचं कल्याण त्यात निहित आहे. त्यांनी पहिले दिवस पूर्ण पार पडला. दुसऱ्या दिवशी परत भक्तिपूर्वक भावपूर्वक आणि 16 अर्घ्यांची पूजा करायची होती सिद्धांची. ती पूजा सुद्धा अतिशय भावपूर्वक दुसऱ्या दिवशी सुद्धा पार पडली. आता तुम्हाला माहिती काय होणार आहे. 3ऱ्या दिवशीची पूजा पार पडली, 4थ्या दिवशीची पूजा पार पडली, 5व्या दिवशीची पूजा पार पडली, 6व्या दिवशीची पूजा पार पडली, 7व्या दिवशीची पूजा पार पडली, 8व्या दिवशी सुद्धा एवढे अर्घ्य असून सुद्धा थकान बिकान काही नाही. एवढी उत्साह, एवढी भावना उत्कृष्ट, एवढी भक्ती करण्याची शक्ती मनामध्ये. कारण की फक्त सिद्धांची आराधना आपल्याला 2 वर्ष करायचे हे एकच टार्गेट मनात घेऊन ते सगळं करत होते. आणि त्या दिवशी सिद्धांची आराधना करून रथोत्सवपूर्वक सिद्ध चक्राचा विराम त्यांनी केला. त्या अष्टानिक मधला रथोत्सव काढून धर्माची महती प्रभावना करून
अन्नदान वगैरे देऊन, वेगवेगळ्या धर्माचे साहित्य दान करून, शास्त्र दान करून, अशा माध्यमातून जी धर्माची साधना आहे ती साधना दान करून त्यांनी आपली आराधना 8 दिवसाची पूर्ण केली. आराधना पूर्ण झाल्यावर ग बसले नाहीत. त्यानंतर जोपर्यंत आराधना करायला परत मिळत नाही तोपर्यंत जप, त्यांची धर्माची क्रिया, अभिषेक, शांतिधारा, पूजन या सगळ्या गोष्टी त्यांनी चालूच ठेवल्या होत्या. असं करत करत 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी शेवटचं अष्टानिक शिल्लक राहिलं होतं. आणि ते शेवटचं अष्टानिक जे आहे ते 2 वर्षाचं सिद्धचक्र आराधना त्यांची पूर्ण होणार आहे. आणि ते सिद्धचक्र जवळ तर त्याची तयारी आता केलती, एवढी जय्यत तयारी केलती, कारण की 2 वर्षाचे सिद्धचक्र आराधना महामहोत्सव आमचा निर्विघ्न संपन्न होणार आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये. सिद्धांची जी आराधना जी आम्ही घातलेली आहे ती आराधना पूर्ण होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रत्येक जैन बांधवात ज्यानं जैन कुलामध्ये जन्म घेतलाय त्या जैन कुलामध्ये जन्म घेतलेल्या नाही व्यक्तींची 5 नाही ध्येय कायम फिक्स असावेत. ही 5 गोष्टी केल्याशिवाय माझ्या जीवनात मी कधी हे धर्म आणि गाव सोडून जाणार नाही असं म्हणायचं. कुठल्या 5 गोष्टी असतील? पहिलं आहे सिद्ध क्षेत्र सम्यक शिखरजीचं दर्शन. दुसरं आहे एक ना एक दिवस पंचकल्याणमधले 5ही कल्याणे करण्याची भावना, हे दुसरं आहे. तिसरं आहे जीवनामध्ये कधी ना कधी एकदा मी माझ्या स्वतःच्या रकमेनं सिद्धचक्र आराधना महामहोत्सव करेन हा एक संकल्प आणणे, हे तिसरं आहे. चौथी गोष्ट आहे पंचकल्याण महामहोत्सवमध्ये सौधर्मेंद्राने तीर्थंकर माता पिता होण्याचा मान मिळवणे, हे चौथं आहे. आणि पाचवी गोष्ट आहे दशलक्षण आणि षोडशकारण महापर्व 10 वर्षांनी 16 वर्ष पूर्ण करण्याची शक्ती. हे 5 संकल्प कोण जैन कुलात जन्माला येतोय त्याने कधीही विसरायचे नाही. माझ्या जीवनात जोपर्यंत प्राण असेल त्याच्या आधीच हे 5ही जे मला संधी कवा मिळेल ते 5ही गोष्टी मी पूर्ण करण्याचा संकल्प मनात घेतोय, असा संकल्प बांधून करायला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. ह्या संधी कधी मिळत नाही. त्यांनी शेवटची सिद्धचक्राच्या आता शेवटच्या अष्टानिक करण्याचा मनात, कारण की त्यांच्या जीवनामध्ये गुरुराजांनी सांगितलं होतं, गुरुदेवाने सांगितलं होतं की सिद्धचक्र 2 वर्षाचं केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुकर बनतील, म्हणून त्यांनी केले होते. आणि शेवटचं सिद्धचक्राची तयारी केली आणि ते सिद्धचक्र चालू करणार आहेत ते आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये. टाइम कोणासाठी थांबत? तुम्ही तुमच्या जीवनात सुद्धा हे 5 संकल्प बांधण्याचा भाव करा. आज माझ्या जीवनात हे संकल्प मी पूर्ण करणार आहे ही भावना बांधा. मी एवढीच भावना करतो. आजच्या कथनातून काय बोध मिळत असेल तर जीवनामध्ये जे काय आले त्या सगळ्याला सामोरं जात असताना भगवंतांची आराधना करताना कोणतीही भावना, इच्छा, आकांक्षा न ठेवता अतिशय उत्कृष्टपणे भावनेपूर्वक भगवंतांची आराधना करण्याचा संकल्प आणि भगवंतांची आराधना करण्याचा बोध आजचे कथानक देते. आणि दुसरं काय बोध देत असेल, कधीही कुठल्याही गोष्टीला खचून न जाता भगवंतांची आराधना करत असताना कुठल्याही संकल्प विकल्प न करता भावनेपूर्वक ती भगवंतांची आराधना करा, सगळं कार्य सफल होते. हा बोध दुसरा कथानक मिळतोय. मी एवढीच भावना करतो तुमच्या जीवनात सुद्धा नाही या सगळ्या गोष्टी उत्कृष्ट रीतीनं पार पडून तुम्ही सुद्धा या श्री श्रीपाल राजा मैना सुंदरीच्या कथेचा बोध घेऊन आपल्या जीवनाला आदर्श बनण्याचा प्रयत्न करतील एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला देतो जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की